नमस्कार बाळांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत कसं तुम्ही 0 पासून 99 पर्सेंटाइल पर्यंत पोहोचू शकतात। ठीक आहे, पोहोचणं शक्य आहे की नाही शक्य आहे, जर शक्य असेल तर कोणत्या कंडिशन मध्ये शक्य आहे, 30 ते 35 दिवसात शक्य आहे का, सगळ्या गोष्टींबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे। ठीक आहे, फक्त माझी एक विनंती आहे, व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, सबस्क्राइब करायचे पैसे नाही लागत, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचंय। ते यासाठी करा की नंतर जेव्हा आपण मी व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, है ना। आणि प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही एक लकी विनर काढतो सबस्क्रायबर, त्याला 1500 रुपीजचं प्राइस जातं। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही पण असू शकतात, लास्ट व्हिडिओचा विनर कौस्तुभ अवॉर्ड होता। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकतात। काही सीईटी सेलकडनं काही महत्त्वाचं आलं तर मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून देतो। तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही माझ्याशी बोलू शकता, तुमचे पॅरेंट्स बोलू शकतात, फ्री मेंटरशिप मी तुमची करणार आहे। ठीक आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा। बोलतो आपण आता 0 पासून 99 पर्सेंटाइल पर्यंत कसं काय जायचं। ठीक आहे, पहिली गोष्ट 99 पर्सेंटाइलला का जायचंय तुम्हाला, हे पहिले तुम्हाला विचार करावा लागेल। ठीक आहे, कारण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज घ्यायचंय, जसं की इंजिनिअरिंगसाठी मी बोलू सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजी सोमनाथ, डीजे सांगवी, थाडोमल, अजून कोणतं एसपीआयटी, अजून कोणतं गव्हर्नमेंट कॉलेजेस। ठीक आहे, हे सगळे चांगले कॉलेजेस आहेत। या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जायचंय, का जायचंय, तिथं चांगलं प्लेसमेंट पर्सेंटेज तुम्हाला दिसतं। ठीक आहे, प्लेसमेंट चांगली होते, हायेस्ट पॅकेज, लोवेस्ट पॅकेज, ॲव्हरेज पॅकेज यांचे खूपच चांगले असतात। त्यानंतर इथलं जे कॅम्पस असतं ते पण खूपच आकर्षित असतं आणि इथे जे तुमचे कनेक्शन्स बनतात, नेटवर्क्स बनतात। तुम्ही पास आउट झाल्यानंतरही तुम्हाला कुठेही काही गरज आली तर तुम्ही तुमच्या मित्राला फोन केला, तो मित्र एक चांगल्या कंपनीत काम करणारा असेल। ठीक आहे, तर हे जे कनेक्शन्स असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात। ठीक आहे, तर चांगल्या कॉलेजेसचे खूपच बेनिफिट्स आहेत, ते तुम्हालाही माहिती आहेत, फीस कमी लागते। ठीक आहे, खूप बेनिफिट आहेत। आता जायचं कसं आणि शक्य आहे का त्याबद्दल बोलू। त्याआधी एक अनाउन्समेंट करायची आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एनरोल करू शकतात। तेवढा क्रॅश कोर्स आणि तेवढी मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही, याची मी खात्री देऊ इच्छितो। दॅट इज इनफ टू गेट 99 पर्सेंटाइल। ठीक आहे, ते केल्याने तुमचे 99 पर्सेंटाइल हमखास येथील, जर तुम्ही एकूण एक गोष्ट फॉलो केली तर। ठीक आहे, नंतर महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत। ठीक आहे, त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 10 वर्षापासून ते स्टुडंट्सला पाठवतायत सीओईपी, व्हीजीटीआय अशा कॉलेजेसमध्ये। ठीक आहे, आणि मॉक टेस्ट, प्रत्येक मॉक टेस्टचं सोल्युशन्स भेटतं आणि सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधले पेपरमध्ये दिसतात। ठीक आहे, म्हणून जरूर एनरोल करून ठेवा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टीचिंग मेथड मी थोडीशी सांगतो तुम्हाला कशी आहे, जसं की आता थर्मोडायनामिक चॅप्टर आहे, थर्मोडायनामिक चॅप्टर शिकवल्यानंतर पूर्ण चॅप्टर शिकवल्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट नोट्स, फॉर्म्युला सगळे सांगतात। त्यानंतर तुम्हाला पूर्ण थर्मोडायनामिक्समध्ये जे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत ते सांगतात। त्यानंतर थर्मोडायनामिक्स पर्यंत वरती आजपर्यंत जे पण न्यूमेरिकल विचारले त्यांना कसं विदिन सेकंड सॉल्व्ह करायचं ते पण शिकवतात। ठीक आहे, अजून डिटेल्स पाहिजे असतील तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। आता बघू कसं आपण जायचं या कॉलेजेसमध्ये, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो की त्यांचे प्लेसमेंट चांगले असतात, फॅकल्टीज चांगले असतात। पहिली गोष्ट, शक्य आहे का, ही मी तुम्हाला 100% हमखास गॅरंटी देऊ शकतो की अजूनही 99 पर्सेंटाइल शक्य आहेत, कारण मी स्वतः लास्ट 5 वर्षापासून सीओईपी, व्हीजीटीआय अशा कॉलेजेसमध्ये मुलांना पाठवतोय। ठीक आहे, पहिली गोष्ट पॉसिबल आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। दुसरी गोष्ट, कोणत्या सिच्युएशनमध्ये पॉसिबल आहे, जो विद्यार्थी मेहनत करायला रेडी असेल, ऍटलीस्ट 6 ते 7 तास अभ्यास करायला रेडी असेल कंटिन्युअस 40 दिवस, त्याचे 99 पर्सेंटाइल कुठेच गेले नाही, त्याचे 99 पर्सेंटाइल नक्की येतील। समजली गोष्ट, या कंडिशनमध्ये तुमचे 99 पर्सेंटाइल येतील। आता 99 पर्सेंटाइलसाठी बेसिक गोष्ट काय, कोणी काही सांगू रे बाळांनो, युट्यूबवरती 10 गोष्टी सांगतात लोक, पण तुम्हाला आता अक्कल आलेली आहे, तुम्हाला आता समजतात गोष्टी, है ना। तुम्हाला बेसिक गोष्ट काय लागते 99 पर्सेंटाइलसाठी, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर लागतात। ठीक आहे, जर तुम्ही फक्त मॉक टेस्टचा रट्टा मारून गेले, एक्झरसाइजचे क्वेश्चन रट्टा मारून गेले तर निघतील का 99 पर्सेंटाइल, नाही निघणार। कोणी कितीही सांगू द्या, नाही निघणार। तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे कॉन्सेप्ट क्लिअर। ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर कसं काय होतील, आता तुम्ही एकतर HSCचं बुक वाचा, HSCच्या बुकमध्ये तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, पण HSCचं बुक वाचायला खूप टाइम घेतं। ठीक आहे, तुम्हाला समजायला खूप प्रॉब्लेम येतात। त्यासाठी काय करा, वन शॉट बघा, वन शॉट व्हिडिओ बघून तुम्हाला लवकर गोष्टी समजून जातात, त्यानंतर तुम्ही लगेच क्वेश्चन प्रॅक्टिसवरती जाऊ शकतात, है ना। तर दोघींपैकी कोणताही ऑप्शन तुम्ही चूज करू शकतात। जर HSCचं बुकच वाचायचं असेल तर HSCचं बुक वाचा, जर वन शॉट लावायचं असेल मी सजेस्ट करतो न्यूटन एज्युकेटरचे बेस्ट आहेत। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते, तर तुम्हाला फॉर्म्युला शीट बनवायची बाळांनो। ठीक आहे, सीईटी इज अ फॉर्म्युला बेस एक्झाम, नॉट ऍप्लिकेशन बेस एक्झाम लाईक जेईई मेन्स। ठीक आहे, सीईटी एक फॉर्म्युला बेस एक्झाम आहे, फॉर्म्युला बेस क्वेश्चन्सच येतात, 80% क्वेश्चन तुमचे फॉर्म्युला बेसच असणार आहेत। ठीक आहे, सीईटी सेलने यावेळेस थोडे फार ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन टाकणार आहेत, पण 80% तुमचे जे क्वेश्चन आहेत ते फॉर्म्युला बेस आहेत ना, आणि तुम्हाला 200 पैकी 200 पाहिजेत का, नाही। सीईटी मध्ये 200 पैकी 200 आणून काय करणार,
तुम्हाला 160 जरी असलं तरी तुम्हाला CUEP भेटताय है ना. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 160-170 मार्क आणले ते सफिशियंट आहेत 200 पैकी. आणि फॉर्म्युला शीट त्याच्यात खूप महत्वाचा रोल प्ले करतं, म्हणून फॉर्म्युला शीट तुम्हाला करायचं. थर्ड इम्पॉर्टंट चीज, आता फॉर्म्युला शीट बनले डायरेक्ट PYQs वरती जायचं का? नाही, त्याच्या आधी पण एक स्टेप असते. काही सॉल्ड एक्झाम्पल बघा, टीचरांनी कसे शिकवलेत क्रॅश कोर्समध्ये, काय अप्रोच लावली त्यांनी, काय थिंकिंग होती त्यांनी. जर असा क्वेश्चन आला तर सगळ्यात पहिले काय केलं होतं त्यांनी, हे लक्षात घ्या. जर क्रॅश कोर्स नसेल तर सॉल्ड एक्झाम्पल बघा टेक्स्टबुकमध्ये, काही रेफरन्स बुक असेल त्याच्यामध्ये बघा की काय काय स्टेप यूज केलेले आहेत. या स्टेप पहिले समजा, त्यानंतर तुम्हाला जम्प करायचंय चौथ्या स्टेपवरती. ती काय आहे? PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन का करायचे बरं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन सारखेच प्रश्न यावेळेस येणार आहेत है ना, असं स्वतः CET सेलनेही सांगितलंय बऱ्याचदा, आणि दरवर्षी हेच होतं. त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप महत्वाचे आहे. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती वर्षाचे करायचे मी तुम्हाला सांगू इच्छितो. 5 वर्षाचे सफिशियंट आहेत. आता तुम्ही बोलणार दादा 5 वर्षाचे कसं काय होतील, आमच्या तर लास्ट इयरलाच एवढे PYQs विचारले गेलेत 1000 पेक्षा जास्त, एवढे क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतील? मी तुम्हाला एक सांगतो ना, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही. युनिक क्वेश्चन बघा, लास्ट इयर इतके क्वेश्चन विचारले ना, प्रत्येक शिफ्टमध्ये सिमिलर क्वेश्चन होते. युनिक क्वेश्चन करा. आता युनिक क्वेश्चन कुठे भेटतील? सगळे युनिक क्वेश्चन आम्ही मॉक टेस्टमध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, तुमचे अदर CETचे पण क्वेश्चन टाकलेत जे विचारतात, जे तुमचे PYQs पण टाकलेत, सगळ्या टाईपचे क्वेश्चन आम्ही मॉक टेस्टमध्ये टाकले. त्यामुळेच एवढ्या कॉन्फिडन्सने मी जे बोलतो ना की फक्त क्रॅश कोर्स मॉक टेस्ट केल्यावर सगळंच होऊन जाईल, कारण आम्ही मॉक टेस्टमध्ये सगळ्या टाईपचे क्वेश्चन टाकून दिलेले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला समजावं लागेल. चला, PYQs झाले. आता PYQs नंतर काय करायचं? PYQs नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मॉक टेस्ट. कोणताही विद्यार्थी जो 99% काढतो ना, तो कमीत कमी 20 मॉक टेस्ट करून जातो. ठीक आहे, जी 21वा पेपर असतो ना, तो त्याचा CETचा पेपर असतो, आणि 21वा पेपर आल्यानंतर त्याला असं वाटतं की 20 दिले ना, 20 सारखाच पेपर आहे 21वा पण, आणि तसाच असतो जर तुम्ही 20 मॉक टेस्ट योग्य ठिकाणी दिले असतील तर. समजताय गोष्टी? ठीक आहे, तर मॉक टेस्ट खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला मॉक टेस्ट जिथं काही चांगल्या ठिकाणी भेटत असेल तिथून लावू शकतात, पण एक गोष्ट नक्की विचारून घ्या, मॉक टेस्ट आणि PYQs वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. PYQs वाले मॉक टेस्ट तुम्हाला नाही लावायचे. ठीक आहे, PYQs तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा ना, किंवा जे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये बघा. इम्पॉर्टंट PYQs आम्ही पण टाकलेत मॉक टेस्टमध्ये, पण सगळेच PYQची मॉक टेस्ट लावायची का नाही? तुम्हाला मॉक टेस्ट एक असा एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे की सेम टू सेम क्वेश्चन तुमचे CET मध्ये आले पाहिजे त्याच्यातून. त्यानंतरची स्टेप काय रे बाळांनो? रिव्हिजन. कितीही काही केलं ना, जर रिव्हिजन नाही केली ना, सगळंच गेलं असं समजा तुम्ही. रिव्हिजन, सेल्फ स्टडी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटचे 7 ते 8 दिवस तुम्हाला नवीन काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त फॉर्म्युला शीट बघायचे आहेत आणि फक्त रिवाइज करत जायचंय. जे तुम्ही फॉर्म्युला शीट टाकले ते, जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल तुम्ही नोट करून ठेवले असतील ते, दॅट्स इट. एवढंच करायचंय बाळांनो तुम्हाला. त्याच्यानंतर काहीही करायची गरज नाही. ठीक आहे, अजूनही 99% पॉसिबल आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, तुमचे 99% आणून द्यायची जिम्मेदारी मी घेतो, जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मी सांगितलेली फॉलो केली तर. ठीक आहे, नक्की आजच क्रॅश कोर्ससाठी एनरोल करा. ठीक आहे, लवकरच आम्ही रजिस्ट्रेशन ऑफ करतोय. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही जरी अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला जरूर नक्कीच कनेक्टेड व्हा. व्हॉट्सअपला कनेक्टेड झाल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. काही जरी तुम्हाला अडचण राहिली, नॉट ओनली CET अकॅडमी, काही प्रॉब्लेम असला तुम्ही मला माझ्याशी बोला. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.